श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य व्यासपीठ मिळेल का? तुमच्या मनात असलेल्या मोठ्या योजना प्रत्यक्षात उतरतील का? समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल का? आर्थिक बाबतीत एखादी नवीन संधी तुमचे नशीब बदलू शकेल का? कुटुंबातील व्यक्ती तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील का? प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षित ऊब आणि आपुलकी मिळेल का? चला तर जाणून घेऊ सिंह राशीसाठी आठवडा कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा केवळ घटनांचा नाही, तर स्वतःची क्षमता ओळखण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा ठरणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढवणारा ठरू शकतो. अनेक ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील आणि तुमचे नेतृत्व स्वीकारतील. मागील काही काळात ज्या गोष्टी अडथळ्यांमुळे थांबल्या होत्या, त्या आता हळूहळू मार्गी लागतील. या आठवड्यात तुम्हाला स्वतःचे महत्त्व जाणवेल. एखाद्या मोठ्या निर्णयाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. तुमची दूरदृष्टी आणि धाडसी वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करेल. मात्र यशासोबत नम्रता टिकवून ठेवणेही तितकेच आवश्यक राहील. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा सिंह राशीसाठी विशेष प्रभावशाली ठरू शकतो. तुमच्या नेतृत्वाखाली एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास दाखवतील. जे लोक व्यवस्थापन, प्रशासन, राजकारण, शिक्षण, कला किंवा सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना विशेष यश मिळू शकते. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल आणि सहकारी तुमचा सल्ला घेतील. व्यावसायिकांसाठी ब्रँडची ओळख वाढवण्याचा आणि नवीन ग्राहक जोडण्याचा उत्तम काळ आहे. एखाद्या जुन्या संपर्कातून मोठी व्यावसायिक संधी मिळू शकते. तुमच्या कामाचा दर्जा वाढल्यामुळे भविष्यातील प्रगतीचा मार्ग अधिक मजबूत होईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा केवळ पैसा कमावण्याचा नाही, तर संपत्तीचे योग्य व्यवस्थापन शिकवणारा ठरेल. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता असली तरी त्यासोबत आर्थिक जबाबदाऱ्याही वाढू शकतात. काही व्यक्ती मालमत्ता, जमीन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकतात. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून आर्थिक मार्गदर्शन मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्याचा उपयोग शहाणपणाने करणे गरजेचे आहे. खर्च करताना प्रतिष्ठेपेक्षा गरजेला महत्त्व द्या. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांत फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात तुमची भूमिका केंद्रस्थानी राहू शकते. घरातील काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या सल्ल्याने घेतले जातील. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते. काही जुने मतभेद प्रेमाने आणि समजूतदारपणाने मिटवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा छोटासा समारंभ आनंदाचे क्षण घेऊन येऊ शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. कुटुंबातील सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावना व्यक्त करण्याचा आहे. मनातल्या गोष्टी मनात न ठेवता जोडीदाराशी स्पष्टपणे बोलल्यास नात्यातील गोडवा वाढेल. प्रेमी युगुलांसाठी एकमेकांना समजून घेण्याचा आणि भविष्यातील योजना आखण्याचा उत्तम काळ आहे. काही नात्यांमध्ये नव्याने उत्साह आणि रोमॅन्टिक वातावरण निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा सन्मान करणे आणि त्याच्या भावनांचा आदर करणे आवश्यक राहील. एकत्र घालवलेला वेळ नात्याला अधिक मजबूत करेल. प्रेमात केवळ आकर्षण नाही, तर विश्वास आणि जबाबदारी यांचे महत्त्वही जाणवेल. प्रवास. या आठवड्यातील प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो नवीन अनुभव आणि नवीन दृष्टिकोन देणारा ठरेल. व्यावसायिक प्रवासातून नवीन संपर्क निर्माण होतील. काही व्यक्तींना एखाद्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्याने मनाला प्रेरणा मिळेल. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती किंवा ओळख भविष्यात मोठा फायदा देऊ शकते. वाहन चालवताना दक्षता बाळगा आणि वेळेचे योग्य नियोजन करा. आध्यात्मिक जीवन. सिंह राशीच्या व्यक्ती सामान्यतः बाह्य जगात यश शोधतात, परंतु या आठवड्यात तुम्हाला अंतर्मनातील शक्तीची जाणीव होईल. ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतन यामुळे मानसिक स्पष्टता वाढेल. एखाद्या संतांचे विचार, धार्मिक ग्रंथ किंवा प्रेरणादायी अनुभव तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. ईश्वरावर विश्वास ठेवून केलेले प्रयत्न अधिक आत्मविश्वास देतील. आध्यात्मिकतेमुळे अहंकार कमी होऊन नम्रता वाढेल. मनाला शांतता देणाऱ्या गोष्टींमध्ये अधिक रस निर्माण होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आहे. अभ्यासात नेतृत्व गुण आणि सर्जनशीलता दिसून येईल. प्रेझेंटेशन, स्पर्धा, वक्तृत्व किंवा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये यश मिळू शकते. अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यासाठी नवीन पद्धतींचा उपयोग केल्यास चांगले परिणाम मिळतील. शिक्षक आणि मार्गदर्शक तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल
आणि भविष्यासंदर्भात सकारात्मक विचार निर्माण होतील. उपाय: दररोज सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यातील पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गहू किंवा गूळ दान करणे शुभ राहील. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांच्या आशीर्वादाने नवीन कामांची सुरुवात करा. शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. यामुळे आत्मविश्वास, मानसिक ऊर्जा आणि सकारात्मकता वाढेल. सिंह राशीसाठी हा आठवडा स्वतःची ओळख अधिक दृढ करणारा ठरणार आहे. अनेक ठिकाणी तुमचे नेतृत्व, तुमची निर्णय क्षमता आणि तुमचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक क्षेत्रात नवीन संधी, कुटुंबात सन्मान आणि प्रेमसंबंधांमध्ये विश्वास यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळेल. काही आव्हाने येतील, परंतु ती तुमची क्षमता दाखवण्याची संधी ठरतील. या आठवड्यात तुम्ही इतरांना प्रेरणा देण्याचे काम कराल. तुमच्या व्यक्तिमत्वातील तेज, धैर्य आणि आत्मविश्वास यामुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसतील. धन्यवाद.